जिम वरून घरी परत येताना मी असा भयानक ऍक्सिडेंट पाहिला ना, पार मी अख्खा हँग झालो होतो. सगळं काही सांगतो तेवढं व्हिडिओ शॉर्ट पण पहा आणि जर फॉलो नसलं गेलं तेवढं फॉलो करून घ्या. तर नमस्कार पोरांनो, जे आहे ते बरं आहे म्हणून मी म्हणतो मस्त खरं. सरकीच्या रानात रोटा मारायचा होता म्हणून मी दीपकला कॉल केला. देवगडी मायापाशी येऊन फॉर्म मारायला लागला नाही. ट्रॅक्टर गारगारच मी होता. त्याला 2-4 कान मंत्र दिले, तो लगेच खाली उतरला म्हणे चालव ट्रॅक्टर. मला कुठे येत होतं ट्रॅक्टर चालली तर त्याच्याकडून थोडं भार शिकून घेतलं. लगेच या सरकीच्या रानामध्ये गारा रोटा बिंगून घेतला. रान एकदम क्लिअर झालं होतं. म्हणलं याच्यामध्ये टाकतो आता गहू, आणि जे मला फॉलो करणार नाही त्याचं पण धोरण पाहू. इकडे गहू झाला होता टाकून, इकडे सोलर चालू करायला आलतो पण ही पांदी मला मध्ये धडक. तिला बाजूला केलं, इकडे सोलर चालू केलं, निघालो वावरात. या फाडक्या कधी पाडले होत्या मला पण माहित नाही, कारण विषयाला सध्या वावरात चमकत एकदम फाडक्याला इथं पाणी द्यायला लावून बसलो मोसंबी खाली येऊन. आणि त्यात बरेच दिवस झाले मोसंबीची टेस्ट पण घेतली नव्हती. त्याच्यामुळे एका झटक्यात मोसंबी सोडली आणि दुसऱ्या सेकंदात खाऊन पण घेतली. सोपं काम आपलं पहिल्यापासूनच नव्हतं. इथं ते बगळे आपल्या वावरात येऊन किडे खात होते, दिले उचकून. मग इथं मला एक पेरूचं झाड दिसलं होतं, त्याला बरेच जांभा आलेली होती. इथं 2-3 पण मी एकच घेतला, कारण मला जास्तची अपेक्षा नाही. जेवढं भेटन तेवढंच खायचं, नाबाद राहायचं. दुसऱ्या दिवशी जिम वरून भागवत मी घरी येत होतो. इथं आमच्या पोकळी गोष्टी टर्न होती 12 टायर ट्रक, इतकी भयानक पलटी झाली ना. बरं झालं त्यातल्या माणसाला जास्त कमी झालं नाही. आणि हे सगळं झालं या छोट्या रस्त्यामुळे, कारण गाडीला टर्नच बसला नाही.